राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर गाईस, ॲक्च्युली तुम्ही बघितलंच असेल थंबनेल किंवा टायटलमध्ये मी बनवायला चाललेलं आहे माझी छोटीशी एक गेमिंग रूम. ॲक्च्युली मी करतो आहे गाईस गेमिंगचे चॅनल ओपन. मला खूप दिवसापासून ही इच्छा होती की गेमिंग करू, बट तसा सेटअप ही खूप मोठा लागतो. त्यासाठी चेअर लागते, टेबल लागतो, PC लागतो, लॅपटॉप किंवा PC, त्या दोघांमधून एक काहीतरी लागतं. मोठी मॉनिटर लागतो आणि छान एक रूम लागते. त्यामधून माझ्याकडे काहीच नाही होतं खुर्ची आणि टेबल शिवाय. सो मी गेमिंगसाठी घेतलेला होता टॅब, जो तुम्ही बघितला लास्ट मंथमध्ये. मी एक टॅब घेतलेला आहे, तर तुम्ही गेमिंगसाठीच घेतलेला आहे. आणि मी आता असेंबल करायला जाणार आहे माझी ही चेअर, जी मी घेतलेली आहे गेमिंगसाठी. आणि या रूममध्ये मी करणार आहे माझा छोटासा गेमिंग सेटअप. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे ह्या रूमपासूनच माझी व्लॉगिंगची सुरुवात पण झालेली आणि ह्या रूमपासून मी माझ्या गेमिंगची सुरुवात पण करतोय. तर बघा, आता तुम्हीच बघून घ्या ही रूम कशी. आणि मला इथे करायचं आहे गेमिंगचा सेटअप. तर मी तो सेटअप कुठे करणार आहे माहिती का? तो इथे करणार आहे गाईस. ॲक्च्युली मी इथे पूर्ण असे पडदे लावून देईल आणि इथे असा एक चांगला टेबल करेल. टेबल नाही गाईस, हे बघा टेबलच्या वरचं हे. आणि याच्या खाली आम्हाला स्टँड लावायचे, स्क्रू लावायचे त्या स्टँडला आणि टेबलला मिक्स करायला. सगळ्यात आधी विचार होता की ह्या पलंगाला असं एका साईडला सरकवू माझा टेबल, तिकडे मध्ये जाऊ देऊ. बट मग मम्मीने आयडिया लावली की म्हणे तू इथे पण करू शकतो, कारण की आता मला जे करायचं ते एकदम प्रॉपर करायचं आहे. सो दिशा वगैरे बघून करावं लागेल ना, कोणत्या दिशेला माझं फेस हवं. तर ॲस्ट्रॉलॉजीच्या अनुसार सगळं काही करावं लागेल गाईस. एक चांगली गोष्ट जर मी करायला जातोय तर. नंतर ही खुर्ची, तिथं सामान ठेवलेलं आहे खूप. आणि तुम्ही रूममध्ये बघू शकता की सगळ्या ठिकाणी फक्त पसारा आहे. याच्यामध्ये आहे माझी गेमिंग चेअर. ॲक्च्युली याला म्हणता डॉक्टर चेअर, जी सध्या लोक गेमिंगसाठी पण यूज करतात आणि खूप कम्फर्टेबल असते ती. सो मी आता ह्या चेअरचा बॉक्स ओपन केलेला आहे आणि याच्यामध्ये बघू आपल्याला काय काय भेटतं म्हणून. ही असेंबल पण करायची गाईस आता. आणि याच्यात काहीतरी जडजड आहे, खाली ठेवतोय ना. सगळ्यात आधी हे काढावं लागेल. त्याच्यानंतर गाईस बघा असं असं फक्त आहे ना, इथे वरती सगळा सेटअप करायचा. आता याच्यावरती मेन गोष्ट येते ना भाई, या अरे 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 काढ दादू, पकड. याच्यामधून भाई काय कलर आहे, निऑन कलर. टेबलसाठी 8,000 पर्यंत टेबल बघितलेले. माझा फायनल पण झाला होता 8,000चा. बट मी म्हटलं, विचार केला, जर मी PC पासून सुरुवात नाही करत तर एवढा मोठा टेबल घेऊन मी करूच काय. सो तुम्हाला माहिती आहे, जो टेबल मी आता तुम्हाला तिथं दाखवला तो याच्यावरती लावायचा आहे गाईस. बघा कशी सुरुवात करावं लागते एक गेमरला त्याचं गेमिंग चॅनल ओपन करायचं असेल तर. बट सगळ्यात आधी मी एक ब्लॉगर आहे आणि गेमिंग तर मी आता सुरू करतोय. मला माहिती आहे हे सगळं माझ्या एकट्याकडून तर नाही होणार आहे, म्हणून मी घेतोय वेदची मदत. गाईस, तर फायनली माझी चेअर ही असेंबल झालेली आणि बघा एकदम तयार. ही आता गेमिंगसाठी तर मी तयार आहे. ही मला याच्यावर बसून घ्यायला आता पूर्ण तयार झालेली आहे. पण चेअरला अनबॉक्सिंग करता ना हे भेटलेलं आहे आम्हाला. हे फोडायला खूप जास्त मजा येते गाईस. गाईस, सगळ्यात जास्त मेहनत लागते टेबलला स्क्रू लावायला. ॲक्च्युली गाईस झालं हे होतं की ना, या टेबलचे सगळे स्क्रू निघालेले होते आणि आता आम्ही नवीन स्क्रू आणले होते. फक्त या टेबलला 2 स्क्रू होते, एक हा आहे आणि एक अजून एक होता इथे, तो निघून गेला मे बी. आणि बाकी मी हे स्क्रू आणलेले होते. तर आता आम्ही हे लावत आहे. पण बघा, ज्या जागेवर आधी हे स्क्रू लागलेले होते ना, म्हणजे ज्या जागेवर आधी हे स्टँड लागलेलं होतं ना, तर तिथून हे निघून गेले होते सगळे. तर आम्ही त्याच जागेवर लावायचा ट्राय केला, ते लागत नाही. तर आता आम्हाला आहे ना दुसऱ्या साईडला लावावं लागतं. थोडी साईड आम्ही इथे सरकवून घेतलेली आहे आणि इथे आणि हाताने फिट करतो आहे. लिटरली गाईस, आमच्याकडे जे
स्क्रू ड्रायव्हर एवढे अँटिक आहे ना ते. हे बघा अर्धे तर हे गायब झालेले बाई, हे बघा तुटलेले अर्धे. बट उद्या गेमिंग सुरू करायची तर हे सगळं करावंच लागेल गाईस. आणि बघू उद्या कोणता गेम खेळतो आहे. सगळ्यात आधी बाय द वे आता आहे ना वेद आहे ना ब्लिंकिटवर आहे ना बघतो स्क्रू ड्रायव्हर. मला माहिती आहे तो काही मागवणार नाही. त्याच्या चांगले मागून ते मागवायच्या आधी आपले हे सगळे स्क्रू लागून जातील. गाईस तर फायनली आता आम्ही म्हणू शकता आमचा टेबल त्याच्या पायावर उभा राहू शकतो. ऑपरेशन केलं आहे गाईस आम्ही त्याचं. त्याच्यामध्ये टोटल 6 स्क्रू आम्ही टाकलेले आणि तो त्याच्या पायांवर आता उभा आहे. तो चालू शकतो बघा. फक्त त्याला त्याच्या पायांवर जास्त जोर नाही द्यायचा आहे, नाही तर तो परत असा तुटून जाईल. या बॉक्समध्ये ना गाईस खूप काही खजाना आहे, तुम्हाला दाखवतो मी. जसं की हा ट्रायपॉड, याच्यावर मी कॅमेरा लावणार आहे. हा तर झाला. त्याच्यानंतर गाईस हा एवढा मोठा ट्रायपॉड, याच्यावर मी लॅम्प लावणार आहे. ॲक्च्युली हा लॅम्पवाला आहे, सो इसको ऐसे खडे कर देंगे हम. आणि याच्यावर लॅम्प लावू आणि याच्यामध्ये लाईट लावू मस्त गाईस. आणि अजून हे तर मी कर्टनसाठी यूज करेल, पडदे लावायला. याला मस्त लांब करेल. एक मोठा पाईप घेईल, त्या पडद्यांना त्या पाईपमध्ये टाकेल आणि ते पाईप मी याच्यावर असं ठेवून देईल. आणि बाकी खूप काही गोष्टी आहे ज्या की मला वाटतं आहे की नका काढू. हे 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 काय स्टँड सॉफ्ट लाईट याच्यात. हा काही कामात नाही येणार आहे. मग तो लाव ना, तो वापर ना आता. हा वापरू कशासाठी? गेमिंगसाठी. चेहऱ्यावर लाईट पडेल ना. किती लाईट पडेल तो त्याचा बघू गाईस काय होतं एंडला. आणि या पडद्याच्या मागे पण आहे ना एक खूप मोठं ट्रायपॉड आहे. याच्यापेक्षा भारी क्वालिटीचं 800 रुपयाचं आहे. ते खूप जड आहे ते बघा. याच्यामध्ये ते रे त्याच्यात हां त्याच्यात ट्रायपॉड आहे. सो आता मला 1 मिनिट याच्यात बघावं लागेल काय काय गोष्टी आहे. कशासाठी आहे याच्यात काय माईक होतं जुना माईक याच्यात वाटतं. काही खजाना भेटत चाललाय गाईस. अरे कॅमेराचा बॉक्स आहे गाईस. माझा असा विचार आहे बाकी कामं मी उद्याच करतो. सकाळी उठून थोडी घाई होईल, पण मग ठीक आहे उद्याच केलेलं मला असं वाटतं बेटर होईल. सो गाईस उद्या सकाळी भेटतो तुम्हाला. बाय बाय. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हा आहे दुसरा दिवस. रात्री सांगितलं होतं की सकाळी उठून बाकीचे कामं करतो, तर बस आता तेच पेंडिंग कामं मला करायचे. सगळ्यात आधी मला इथे कर्टन लावायचे. नंतर रूममध्ये जेवढी पण घाण झालेली ती सगळी मला बाहेर काढायची आहे. बाल्कनी पण साफ करायची आहे. आणि या रूममध्ये ठेवलेले आम्ही पाईप. ॲक्च्युली हे रूम नाही, हे बाथरूम आहे. ते पण बाथरूम आहे, हे पण बाथरूम आहे. तर या बाथरूममध्ये आम्ही खूप काही सामान ठेवलेलं आहे जे आता यूज नाही होत बाथरूम, म्हणून तिथं सामान ठेवलं गेलेलं आहे. आणि बघा एकदम पॅक झालेला हा रस्ता. ते नसतं का कोणत्या आपण जंगलमध्ये गेले तिथे आपल्याला घर दिसतं, तर घरासमोर एकदम असे हरियाली वगैरे असते त्या टाईपमध्ये झालेले आहे. आणि ते मला मम्मी काढून देणार आहे, कारण की हे सगळे कामं मम्मीचे असतात की मम्मी अशा ठिकाणी वस्तू ठेवते. मी का बरं उघडू? मला तू सांग पहिले का बरं लागतंय ते तू द्यायचं काम कर, बाकी माझ्यावर सोड. मला काम लागतंय म्हणून मी काढतोय. दे लगेच. तुला एवढ्या वेळेवर काम करायची सवय असते ना. आम्हाला सवय. कालच करून ठेवा. आयडिया येत जाता आयडिया केव्हा पण येता. आयडिया अर्ध्या रात्री पण येता. मध्ये मी जायचं काही पण. ते अशा रूम मध्ये मी जाणार आहे का? कुठे? ते तेवढ्या कोपऱ्यामध्ये मी जाऊ का घ्यायला? मग तूच जा ना घ्यायला. जा कॅमेरा घेऊन जा ग मम्मी. अरे घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीमागे. जा. अरे नाही का तू तू ठेवायचं लांब पाय. नाही यार, मी तिकडे पाली वगैरे असता मध्ये. नाही ना का मला पाय ठेवा आर्यन. नाही मम्मी पटकन आण जा लवकर. दाखव ना ते. राहू दे जाऊ दे. गाईस हे बघा कोण जाईल. मला तर बिलकुल नाही आवडत. पाल वगैरे कुठून निघून जाईल काही सांगता नाही येत, म्हणून मी नाही जात. तुलाच काढायची. एक मोठा पाईप काढून दे मला. एकच पाहिजे. हा ते हा एक पाईप काढ आणि ते 2 हुक काढ असे. काढला रे बो.
होऊन जाईल का याच्यात काम माझं. पाहुणे झाडू मारायचं काम गाईस आता झालेलं आहे. फक्त आता मारायचं आहे पोचा. तो मी नंतर मारेल या रूममध्ये. गाईस या स्टँडला उभं केलेलं आहे आणि हे पाईप आहे जे मला इथे लावायचे. ॲक्च्युली असं कर्ववाला एक हुक येतो, तर इथे लावल्यानंतर हा पाईप याला जॉईंट होऊ शकतो त्या हुकने. तर ते मला कसं करायचं आहे, हा पाईप मला याच्यात टाकायचं आहे. आपलं ते हुक आहे ना, एक याच्यात टाकायचं आणि एक पाईपमध्ये लावायचं आहे. तर मग मी याच्यावर ते नीट ठेवू शकतो. बट मला आता ते भेटत नाही घरात, तर ते मला आहे ना दुकानात जाऊन आणावं लागेल. फायनली गाईस हे घेतलेलं आहे. मी त्यांना हुक सांगत होता हे एल्बो असतं, मग त्यांना एल्बो बोलला, मग त्यांना कळलं. आता मग मलाच माहीत नाही, आपण या फील्डमधले नाही, तर काय नावाने सांगायचं की काय द्या म्हणून. गाईस यू नो या रूममध्ये आता एवढा पसारा झालेला आहे ना, मला उमजत नाही मी काय करू. सी हे टेबल, हे पलंगावर, इथला तर मी लगेच आता सेट मारतोय लगेच. हे बघा, हे बघा, हे एल्बो आणलेले आहे ना, तर हे याच्यात टाकेल, झाले फिट. आणि सेम हा ओय 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 सांभाळ हे असं फिक्स झालं गाईस, फिक्स झालं फायनली. तर मी हे असं करणार आहे आणि याच्यामध्ये ते पडदे टाकणार आहे ते आणलेले. सो मी आधी हे फिट करून घेतो. हे बघा, या कर्टनला इथून बंद करून ठेवलेलं आहे डायरेक्ट. बघा काहीच नाही, जाण्यासाठी जागा नाही आहे भाई. अब कैसे करेंगे भाई इसको. हे उघडतच नाही आहे. इथे डायरेक्ट शिलाई मारलेली त्यांनी, दोघी साईडला सेम केलेलं आहे. गाईस बघा ना किती मोठा फुल झाला माझा. उलट्या साईडने पकडलेलं होतं मी ते, आता समजलं. मी उलटा करून बघितलं तर इथून जागा आहे भाई. हे बघा चालतं काहीच असं पण. गाईस मी विचार केला काय होता आणि झालं काय दाखवतो. हे बघा गाईस, भाई हा जो पाईप आहे ना, हा ढिल्ला पडलेला आता आणि असं जातोय तो. असं सरळ राहायचं ना त्याला, तर असं जातोय तो. हे बघा भाई, आता मला असं वाटतंय की तो जो एक एक्स्ट्रा पाईप मी ॲड केलेला आहे, मला तो काढावा लागेल आणि फक्त एक जो मोठा पाईप आहे ना, तोच राहू द्यावा लागेल. हे चेक करा गाईस तुम्ही. फायनली मी हा सेटअप केलेला आहे. नीट पडदे पण लावलेले आणि टेबल पण इथे ठेवलेला आहे समोर आणि चेअर पण इथे आहे. फक्त हे दिसतंय, हे थोडं वियर्ड वाटेल, बट ते कॅमेरामध्ये येणार नाही आहे. इट्स ओके गाईस, चालतं. फक्त कॅमेरा आहे ना असं मागे लागेल ना, ह्या अँगलला मे बी लावू शकतो, तर ही जागा येऊ शकते. हिला काहीतरी करावं लागेल. मला इथे लॅम्प ठेवायचा, एक मस्त लॅम्प आहे ज्यावर मी आता कॅमेरा ठेवला होता आणि तुम्ही जे फुटेज बघत होते तर ते लॅम्पचे होते. आधी दरवाजा उघडतो, गरम खूप होतं आहे, उजाड पण जास्त नाही येते. आता काय करायचं गाईस, आता मलाच समजत नाही अजून मी काय करू. म्हणून तर काय करता येईल मला. हा सेटअप तर झालेला आहे, बाकी मग आता इथे अरे हां, आपण गाईस याला ठेवू शकतो ना भाई, गेमिंगच्या वेळेस इथे याला असं ठेवू शकतो ना. गाईस इज फायनली डन भाई. दादा पण आता सुरू झालेले आणि त्यांचाच प्रकाश आहे माझ्यावर. त्यांचेच रंग बदलत आहे सध्या ते, तर मग तेच माझ्यावर येत आहे. ते जे आता रंग बदलत आहे ना, तर त्यांचेच ते रंग आहे आणि ते माझ्यावर येत आहे. आता तुम्हाला दाखवतो मी भाई. हा बघा, ये देखो भाई, खतरनाक गाईस, हे खतरनाक वाटतंय. हे करू शकतो मी गेमिंगच्या वेळेस आहे ना, मी हे लावून देऊ शकतो आणि ना मागे रंग बदलतील भाई. थांबा, त्याला आहे ना थोडं अजून वाईडमध्ये देतो. हां बघा आता असं, हे ना भारी वाटतं ना गाईस हे. आता फायनली लॅम्पची बारी आलेली आहे, लॅम्प लावतोय मी गाईस. मी आता नोटीस करतो पण माझ्या समोर तर लाईटच नाही आहे. मला लाईटसाठी इथे काहीतरी करावं लागेल यार.
कुठून तरी हे बघा, आजूला लाईट आहे, बाजूला लाईट आहे, मागे लाईट आहे, पण समोरच लाईट नाही माझ्या. आता खूप काळं काळं येत असेल है ना. आता पण ना थांबा, मग आता आला असेल ना उजेड गाईस. दरवाजा उघडला ना बाई. ओ भाई ओ भाई ओ भाई गाईस यार. फायनली लॅम्प पण सेट झालेला आहे. फॉल्ट समजलेला आहे ह्या दोघांमधून एकामध्ये, कारण की हा लाईट आहे ना भाई, हा पण ऑरेंजच लाईट आहे गाईज. जस्ट मी बघितला आणि माझा पोपट झाला एकदम छानपणे. हे बघा आणि हे बघा, ए पोपट मस्त झालेला आहे गाईस माझा. मी तो लाईट लावून दिला, विचार हे काढलं कुठून तरी मी, आणि फायनली ऑरेंज लाईट पण भेटलेला आहे. फायनली डन गाइस, डन. लैंप लागलेला आहे गाइस. लैंप देखो, लैंप लगा दिया गाइस. फायनली आता चान्स आहे कॅमेऱ्याला काढायची. कॅमेरा ह्याच्यातच आहे ना. हाय गाइस, फायनली कॅमेरा. तुम्हाला माहिती आहे याला टोटल 1 वर्ष झालेलं आहे. मी यूज पण नाही केलेला आहे बिचाऱ्याला, तर आता याला यूज करू. ऑफ आहे हां. याची चार्जिंग होतं, सॉरी, याची बॅटरी इथे मी चार्ज करायला ठेवलेली होती आणि फायनली होप्सो चार्ज झाली आहे याची बॅटरी पण. गाईस माझ्या कॅमेरामध्ये ना जादू आलेली गाईस, जादू. यु नो गाईस, आता सीन काय झालेला आहे बघा. कशावर बटन ऑफवर असेल, तुम्ही चेक करू शकता. हे बघा ऑफ आहे ना, हा ऑफ आहे ना कॅमेरा. बट हे बघा का बरं चालतोय भाई, ऑफ असून चालतोय कॅमेरा भाई. हे काय नवीन यार. हे बघा ऑन केला त्याला, आता ऑनवर टाकलेलं आहे. ऑफ केला, ऑफ नाही होते तो लिटरली. म्हणजे का त्याची बॅटरी काढून ठेवावं लागेल का आता मला कंटिन्यू. हे बघा ना यार, होतच नाही काही. ऑफ नाही, ऑन आहे, ऑफ केला भाई. हा कॅमेरा जसं तर तसा आहे. शिट मॅन, आता काय करायचं. त्याची बॅटरी काढून ठेवावं लागत जाईल मला. गाईस तुमच्याकडे याचं प्रॉब्लेमचं काही सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा. बघा याच्यावर धूळ पण बसलेली. मी वर्षभर झालेला यूज नाही केलेलं आहे. गाईस दुपारचे 1:45 होत आहे. मी आंघोळ वगैरे करून आहे ना आता या मार्केटमध्ये आलेलो आहे. मला इथे ना मॅट घ्यायची आहे जमिनीवर टाकायला. आप्पासाहेब केळकर मार्केट. इथूनच काल मी कर्टन पण घेतले. इथून आहे ना मला मॅट पण घ्यायची. हे बघा भाई, या शॉप पहिलंच दुकान भेटलं मला. कोणती खाली टाकायला, जमिनीवर टाकायला मॅट हवी होती. भरपूर प्रकारचे मॅट असतात. तुला कोणती मॅट पाहिजे? आता तुमच्याकडे कोणत्या प्रकारची म्हणतात? नाही सतरंजी नाही, आपल्या कापडाची पाहिजे होती. गाईस या मार्केटमध्ये जास्त काही भेटत नाही. ते काका बोलले की ना म्हणे बाजूच्या लाईनमध्ये जा, 3ऱ्या लाईनमध्ये, तिथे तुला भेटून जाईल. खूप सारे कार्पेट्स भेटतील म्हणे तुला तिथे. हीच आहे बाई. इथे तर पूर्ण गोडाऊन्स दिसत आहे. कार्पेट हे एक आहे ना, 1300. गॅस हे आता टेबलसाठी बघतोय मी, टेबलवर ठेवायला. इसे क्या बोलते हैं अंकल? मॅट. हां, हे म्हणजे याच्यावर हे पाय पुसायचं पण नाही. एवढी भारी डिझाईन नाही, म्हणजे असं एकदम मीडियम. तर एवढे सगळे काही बघितले होते मी टेबलसाठी, बट मग हे थोडे लहान होतील. हे पाय पुसायचे प्रॉपर, आणि मी घेतलेले ते. फायनली गाईस इथून टेबलसाठी घेतलेले. आता जातो घरी, नाही आता जातो एक्सटेन्शन बोर्ड घ्यायला. गाईस वातावरण बघा किती खतरनाक झालेलं आहे तिथे. इथे तर काहीच नाही आहे गाईस. तर फायनली इथे एक्सटेन्शन बोर्ड पण घेतलेले, एक हे आणि एक हे लहानवाले, 2 घेतलेले बघा. आता घरी जातो गाईस. पाऊस पण सुरू झालेला आहे बाई. गाईस पाऊस सुरू झाला आहे बाई. रस्त्यात हलका पाऊस लागतोय, ओलावून जाईल मी. नाही केस ओलेच भाई, मी आंघोळ करून डायरेक्ट टोपी घातलेली आहे. ओके गाईस, मी फायनली आता घरी आलेलो आहे सामान घेऊन, आणि तुम्हाला माझा फायनल सेटअप दाखवतो. मी इथून ती चेअर पण काढून टाकली बाई फायनली. आणि इथे एक्सटेन्शन बोर्ड मी ॲक्च्युली 2 आणलेले त्या पिशवीत आहे. एक इथे लावेल, हा लॅम्प तिथे जाईल, आणि हा जो आहे ना ॲस्ट्रोनॉट, तर हा ह्या पडद्यावर लाईट टाकेल. म्हणजे ह्या कॅमेराने माझ्या मागचं हे दिसेल ना, तर मग इथे पण इफेक्ट चांगला दिसेल. आणि हा एक लाईट आणलेला आहे, हा कॅमेऱ्यावर लावेल, आणि हा लाईट माझ्या फेसवर जाईल. सो मग माझा पण फेस चांगलाच दिसेल.
आणि त्यानंतर टॅब, तर इथे टॅबवर मी गेम खेळणार आहे. आणि बस मग ही चेअर असेल इथे. बस मला आता हे काढायची यार, हे चांगलं नाही वाटत आहे. सो आणि ती बॅग सरकवून गेली, ती पण कॅमेरात येत होती. आता मी माझं सेटअप तयार करतो, मग तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअल कसं दिसेल म्हणून. खरंच हे चेक करा गाईस, किती सुंदर दिसतंय हे. दोघी गोष्टी किती मस्त दिसतंय. हे लॅम्प पण छान दिसतंय आणि हा लाईट पण खूप छान दिसतोय. ॲक्च्युली तो तर डायरेक्ट इथे वायरने आपलं चार्जरवर सुरू आहे. त्यानंतर मी हा लाईट पण चार्ज व्हायला ठेवलेला आहे, कारण की मला ॲक्च्युअल हा लाईट लागेल, फेसवर लागेल ना. बघा मी हा लाईट कॅमेरावर ठेवेल. ओके, तर माझ्या फेसवर नीट लाईट येईल. तर मग हा नाही, म्हणजे कलर तर मी चेंज करेल याचा. बघा व्हाईट कलर, हां व्हाईट कलर किंवा थोडं गोल्डन कलर ठेवेल. नाही हा नाही बाई, हे तर डायरेक्ट क्लब झालं. बाहेर तर खूप चांगल्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे. मला लिटरली एवढं गरम होतं आहे ना गाईस. मध्ये एकच पंखा आहे, दुसरा पंखा आहे पण हा खूप हलतो गाईस, खूप हलतो हा चालू केल्यावर. बघा, आणि तो तिथे पंखा आणि मी इथे बसणार आहे. दुकानावर आहे कूलर, बट दुकानावरून जेव्हा त्याचं काम संपेल ना, तर तेव्हा मी त्या कूलरला इथे आणू शकतो कपडे काढायला. आली. अरे ओली झाली. सेटअप, ते कपडे उचलून घे फक्त, ते नाही आहे. छान आहे काय? छान आहे. मी केलेलं इथे, फक्त कोणीच आलं नाही मला. आपले काम आपणच करायचे. हे बघ, सरक मधून सरक, लगेच सरक. छान आहे रे. काय छान आहे? छान केलं, पण काय छान आहे ते तर सांग. असं फोकस वगैरे. हे रुद्राक्षाचं झाड आहे. तर मी विचार केला, म्हटलं यार एवढं चांगलं काम करतोय मी, सुरुवात करतोय नवीन, तर हे पण मी इथेच ठेवतो टेबलवर माझ्या. सो याला काढतो आता आणि याला टेबलवर ठेवणार आहे. हा माझा सेटअप आहे. तर फायनली हे झाड पण लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे मम्मीने आणलेलं होतं एक इव्हिलायचं झाड आहे, ते नजर नको लागायला म्हणून, तर ते पण आहे. ते पण मी ॲस्ट्रॉनॉटच्या वरती ठेवलेलं आहे, ते डोक्यावर. आणि बघा इथे माझ्याकडे काही किचन्स आहे, तर मी ते किचन्स आता हे पण घेणार आहे, म्हणजे लावणार आहे. हे मी आता करणार आहे गाईस माझ्या गेमिंगला सुरुवात. तुम्ही गेमिंगचा व्हिडिओ बघा, मी टाकेल याच्यामध्ये त्या गेमिंगच्या व्हिडिओची लिंक. ओके, सो मी आता करतो गेमिंगला सुरुवात.